नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला मग व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे ना दिवस लवकरच उजाडतो. 5:30 पावणे 6 पर्यंत दिवसाची सुरुवात होऊन जाते. आणि नाही असलं काम मी सकाळी उठून कधीच करत नाही. गहू वगैरे ना मी कालच संध्याकाळी स्वच्छ करून ठेवले, पण मला ते थोडे कमी वाटले. कारण की ना मी जे काही दळण आणते ना, ते पूर्ण मला पाऊण महिनाभर चालेल एवढं मी दळण आणत असते. आणि मला ते थोडं थोडं करून दळण आणायला आवडतसुद्धा नाही. सुरुवातीपासून माहीत नाही काहून माझ्या सासरी मी पण होती, तर माझी सासूबाई पण भरपूर असं दळण आणायचे आणि मला पण तीच सवय लागलेली आहे. आणि गहू कसं आपल्या घरचेच गहू असतात, त्यामुळे काढा आणि स्वच्छ पण आहे बरं का. ते चाळून निवडून आणलेले असतात, तरी पण खडेखोटे त्याच्यामध्ये असते. जेव्हा केव्हा दळण आणायचं असते ना, तेव्हा मी परत चाळते, निवडते आणि त्याच्यानंतरच त्यानं असं दळून आणत असते. कारण की जेव्हा केव्हा आपण गहू स्टोअर करतो, त्यामध्ये आपण पुड्या वगैरे असं टाकत राहतो, त्यामुळे ना स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे. पण ना माझे गहू कधीच शेवटपर्यंत त्याला ना सोंडे लागत ना काही होत आणि शेवटपर्यंत टिकतात. नवीन गहू आल्यानंतरही आम्ही 3-4 महिने आम्ही जुनेच गहू खात राहतो, कारण की जुन्या गव्हाची पोळी एकदम छान आणि नरम होते म्हणूनच. चला मग त्याच्यानंतर पूर्ण घरकाम आवरून घेतलेलं आहे. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना मी भरपूरदा माझे मॉर्निंग रुटीनचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर आता बरेच दिवस झाले म्हणा, आता इतक्यात मी शेअर नाही केलं, तर आता नेक्स्ट 1-2 व्हिडिओनंतर तोच व्हिडिओ तुम्हाला येईल कदाचित मॉर्निंग रुटीनचा. पहिले आता होळी वगैरे होऊ द्या, त्याच्यानंतर मग तुम्हाला तो व्हिडिओ मी शेअर करते. चला मग मस्त अशी पूजा झालेली आहे. आणि आता मुलांचे कसं आहे ना, पेपर सुरू आहे, तर त्यांना गॅप आहे. कधी मोठ्या मुलीचा पेपर असतो, कधी लहान मुलाचा पेपर असतो. आणि ह्या आपल्या मुलांकडे जेव्हा केव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला आपले लहानपणीचे दिवस सगळे आठवतात. आपली कॉलेज लाईफ आठवते, आपली स्कूलची लाईफ आठवते. आणि आपण लग्न अगोदर कसं होतं आणि आता कसं झालो, हाच विचार आपण करत राहतो. आता मी तर नेहमी माझ्या मनात हाच विचार येते. आता आपण जसं लहानपणापासून मोठं होतं ना, तसं तसं आपलं मन परिवर्तनही होतं. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण कॉलेजचंच लाईफ जगतो आणि त्याच्यानंतर मग लग्नाची वेळ येते ना, तर आपण खरंच लग्न करायला तयार होतो आईवडिलांकडे बघून आणि दुसऱ्यांच्या घरी जायला तयार होतो. म्हणजे हे एक खूप मोठं मन परिवर्तनच आहे. तुम्ही काहीच म्हणा, म्हणजे हे एक देवाने दिलेली सद्बुद्धीच म्हणा, की काही म्हणा. त्याच्यानंतर आपलं लग्न होते. लग्न झाल्यानंतर मग 1-2 वर्ष परत आपल्याला माहेरची ओढ राहते. त्याच्यानंतर मग आपले मुलं होतात, तर मग आपण आपल्या मुलांमध्ये रमून जातो. आणि मुलं थोडेसे मोठे झाले, 2-4 वर्षाचे, की ते स्कूलला जायला लागले, की मग आपण एवढं संसारात रमून जातो, की मग कुठं जायची वेळ आली ना, नाही माझ्या मुलांचा अभ्यास आहे, नाही माझ्या मुलांची शाळा आहे, नाही मला 2 दिवसात वापस जायचं आहे, असा विचार करतो. आणि बरोबर आपण आपल्या घरी वापस येतो. म्हणजे लग्ना अगोदर आपले आई वडील ते तर आत्ताही आपले जीवाभावाचेच आहे म्हणा, पण लग्नानंतरही आपला नवराही जीवाभावाचा होतो आणि त्याच्यानंतर मुलं होतात, ते तर मग काही विचारूच नका तुम्ही. मग ते जीव की प्राणच आहे आपले सगळ्यांचे. आणि या संसाराच्या वळणावर जेव्हा आपण चालतो ना, तेव्हा कोणी कोणी आपलं जवळचं व्यक्ती पण जाते, नाही जात असं नाही. माझे पण वडील गेले, माझे सासरे गेलेत. म्हणजे जवळचं जेव्हा कोणी जाते ना, तेव्हासुद्धा एक वेगळंच मनाला म्हणजे आपण स्वतःला सावरून घेतो. हे पण एक खूप मोठं मन परिवर्तन आहे. असं संसारात आपल्या कितीतरी असे क्षण येतात, सुखाचे दुःखाचे, सगळे अनुभवत आपण आपला जेवढा काही संसार आहे तो पार करत जातो. आता माझ्या लग्नाला 13 वर्ष झालेले आहेत. ह्या 13 वर्षामध्ये ना भरपूर मन परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे एवढं परिवर्तन होते, की आपण आपल्या आईला रोज कॉलसुद्धा करू शकत नाही. माझी आई मला 2-3 दिवसांनी फोन करते आणि म्हणते, की "तू मला फोनच केला नाही, तू एवढी बिझी आहे का?" आणि खरंच मैत्रिणींनो, आपण खरंच एवढं बिझी होऊन जातो, की आपण आपल्या जे काही आपले जीवाभावाचे नाते आहेत, तिकडेसुद्धा आपण फोन करून 2 शब्द बोलू शकत नाही. एवढं आपण संसारात रमून जातो. जेव्हा माझे बाबा होते ना, ते पण मला असेच फोन करायचे आणि म्हणत होते, की "बाई, तुझा फोन नाही आला, तू फोन काहून नाही केला? आज 4 दिवस झाले, आज 8 दिवस झाले बाई, तू कशी आहे, काय आहे?" आणि खरंच मी तर म्हणते, की खरंच वेळात वेळ काढून आपण आपले जेवढे काही आपले आई-वडील आहे, आपले भाऊ-बंध आहे, म्हणजे जवळचे जे काही नातेगोते आहे ना, त्यांच्याशी बोलून घ्या. मग कसं आहे ना, वेळ निघून जाते आणि मग ते क्षण कधीच वापस येत नाही. म्हणून ना वेळात वेळ काढून तरी नातेगोत्यांशी आपण बोललं पाहिजे, असंच मला म्हणायचं आहे. चला मग तुमच्याशी बोलता बोलता भरपूर असं माझे कामही होऊन गेलेत म्हणा. आता संध्याकाळचा वेळ आहे आणि मंगळवार आहे. मंगळवारी ना माझा उपवास असतो आणि प्रत्येक मंगळवारी ना मला पत्तागोबीची भाजी भरपूर आवडते. आता भरपूर जणांना पत्तागोबी आवडत नाही बरं का, पण मला खूपच आवडते. माहीत नाही का बरं. जेव्हा काही उपवास राहते ना, यांना नाही आवडत, पण तरी पण ते माझ्यासाठी बरोबर पत्तागोबी आणतात. आणि पत्तागोबीच्या भाजीसोबत मला कढी पण प्रचंड आवडते. तर मग तशीच मी आज पत्तागोबीची भाजी केली आणि तुम्हाला थोडंसं शेअर पण केलं बरं का. आपण बोलत राहिली तर ते सगळं सांगायचं राहून गेलं. तर एकदम चटणीसारखी मी पत्तागोबीची भाजी बनवते आणि मग कढी पण प्रत्येक मंगळवारी ॲड असते माझ्या जेवणामध्ये.
आणि कुकर तर पहिलेच लावून घेतलेला आहे आणि मी जेव्हा केव्हा स्वयंपाकाला येते ना, आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर मी काही कुठंच भटकत नाही. स्वयंपाकाला आली की पूर्ण स्वयंपाक करूनच बाहेर निघते. नाही तर मग कुकर लावा, मग बसायला द्या, मग भाजी फोडणी टाका, मग बसायला असं काम नाही करत. एकदा किचनमध्ये आलं अर्ध्या पाऊण तासात आपला स्वयंपाक करते बरोबर आणि मगच मुलांचा अभ्यास घ्यायला बसते. तर ताईंनो आता गरमीची वेळ आलेली आहे आणि आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आता स्त्री म्हणून नाही, आपण तर घरीच राहतो म्हणा. आता आपले जेंट्स लोक बाहेर जातात आणि बाहेर इतका उन्हाळा, आता प्रचंड उन्हाळा येणार आहे. समोर येणारा उन्हाळा हा भयंकरच असतो. मे महिन्यातला, एप्रिल महिन्यातला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ना स्वतःची काळजी आपण घ्यायची, आपल्या परिवाराची काळजी आपण घ्यायची. बरोबर रात्री त्यांना ते हवं नको सगळं बघायचं आणि रोजच्या जेवणामध्ये सलाद वगैरे ॲड करायचा. सलादमध्ये कसं आहे ना, जर आपण जेवण करायच्या अगोदर 2-3 सलादचे स्लाइस जरी खाल्ले ना, तर आपलं जे काही एक्स्ट्रा वेट आहे ना वाढायचं ते वाढत नाही. म्हणजे सलादनी भरपूर असं वेट मेंटेन होतं. मग त्यामुळे ना आपल्या जेवणामध्ये सलाद हे नक्कीच ॲड करायचं. आणि सलाद तसंही हेल्दी आहे म्हणा. आणि हेल्दी आजकाल सगळं भेसळ आहे, मिलावटी आहे. त्यामुळे ना आपण हेल्दी जेवढं खाता येईल तेवढं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा. रोजच्या डेली रुटीनमध्ये आपण ना फळसुद्धा खायचं. आता कसं आहे ना, आपण आपले मुलं लहान आहे म्हणून ना आपण मुलांनाच देत राहतो. नाही, आता काही ॲपल आणले, संत्रा आणले, काही आपण आणतोच म्हणा, नाही आणत तसं नाही. पहिले आपण मुलांचा विचार करतो त्याच्यानंतर आपला विचार करतो. राहिलं तर एखादं बाईट आपण खातो, पण तसं नाही करायचं. मी तर माझ्या मुलांनाही देते आणि थोडं थोडं ते घेते ना, मी पण खाते. पहिले मी अशीच करायची, पहिले मुलांना देत होती, स्वतः काहीच नाही खायची. पण कसं जसं जसं वय वाढते ना तसं मग आपल्या शरीरात चेंजेस होतात आणि दुखणं, अकडण जकडण खूप वाढते. आणि शरीरातनं आपले जे काही कॅल्शियम आहे ना, ते कॅल्शियमसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते 30 नंतर, 35 नंतर. म्हणूनच ना स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांकडे पण म्हणा, परिवारासोबत स्वतःची काळजी घ्यायची. चला मग संध्याकाळचा टायमिंग आहे आणि संध्याकाळी ना मी दिवाबत्ती करते. त्याच्यानंतर ना मी दुर्गा रक्षा कवच वाचते. आता भरपूर जण रामरक्षा कवचही वाचत असेल. रामरक्षा कवच वाचा किंवा दुर्गा रक्षा कवच वाचा, पण हे रक्षा कवचनं आपण वाचलंच पाहिजे. जर तुम्ही दुर्गा रक्षा कवच वाचायला सुरुवात केली ना, त्याचे जे रिझल्ट आहे ना ते खरंच खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आहे आणि खूप छान तुम्हाला रिझल्ट येईल. तर रात्रीच्या जेवणामध्ये असं होतं, पत्तागोबीची भाजी, सकाळचं टमाट्याची चटणी वगैरे होती आणि सगळं जे मी आता केलं ते सगळे होतं. चला मग, आणि आमचं ना 8:30पर्यंत जेवण होऊन जाते. 8:30 मोस्टली 8:45, कधी कधी तर हिवाळ्यामध्ये तर 7:30-8 वाजताच होऊन जात होतं, कारण की लवकर अंधार पडायचा ना. पण आता उन्हाळा आहे तर थोडंसं अर्धा तास लेट होते म्हणा. त्याच्यानंतर यांनी भाजीचं वगैरे आणलेलं होतं. आणि ही जे कांदे ठेवायची जी टोपली आहे ना, ते टोपली स्वच्छ केली होती सकाळी. तर चला म्हटलं असं खाली न्यूजपेपर टाकते, वरती कांदे ठेवते आणि खाली आलू ठेवते. तर गावाकडून येताना भाऊजी म्हणजे माझ्या मुलांचे बडे पप्पा, तर आमच्या शेतातलं लसण आहे बरं का, ते येता ते घेऊन आलेले आहेत. आणि लसण आम्ही ना आमच्या घरचंच लसण वर्षभर खात असतो. मला इकडून तिकडून म्हणजे विकत घ्यायची गरजच पडत नाही. पूर्ण वर्षभर लसण, माझं लग्न झालं तेव्हापासून मी बघत आलेली आहे. लसण ही शेतातलंच असतं. आता शेतीवाडी म्हटलं की भरपूर फायदा असतो बरं का. भरपूर अशा वस्तू आपल्याला घरूनच मिळून जातात, त्यामुळे खर्चही भरपूर वाचतो. आता प्रत्येकांकडे शेतीवाडी असते असं नाही म्हणत मी, पण खरंच खूप खर्च वाचतो आपला. आणि लसण तर मला वर्षभर पुरूनच जाते घरचं. आता एवढं वर्षभर तर नाही पुरण म्हणा, मग मी मधात जाते ना गावाला, तर मग तिथून घेऊन येते जर संपलं वगैरे तर. चला मग आता त्यांनी भाजीचंही आणलेलं होतं, तर तेही व्यवस्थित लावून घेऊया म्हटलं. आणि सगळं एकत्रच आहे आणि हे सगळं वेगळं करायचं म्हटलं की आता ते आपला अर्धा तास तर जातो. सोबत मग ना जेव्हाच मिरच्या आणल्या तेव्हाच मी मिरच्याच्या मुक्या वगैरे काढून ठेवून देते. म्हणजे कसं ना, मिरच्या जास्त प्रमाणातही असल्या ना तरी पाऊण महिना आपल्याला छान असं आरामात पुरते. तर ताईंनो, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिजिट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर. चला मग आता सगळं वेगवेगळं करणार आहे. तसं तर बटाटे ना दुपारीच म्हणत होते की मी हे आणून देतो, पण मी म्हटलं पहिले मी बघील बटाटे कसे आहे आणि काय आहे. कारण की ना आमच्याकडे इकडे बटाटे मिळते ना, तर जो काही नवीन बटाटा असतो ना तो असा लाल कलरचा असतो. आता मी तुम्हाला दाखवतेच म्हणा थोड्या वेळाने. आता हे सगळं वेगळं केल्यानंतर बटाट्याचा कलर कसा आहे. तर आता यांनी हा बटाटा आणलेला आहे ना थोडासा लालसर आहे. मग जेव्हा आपण चिप्स वगैरे करू तर मग लाल होतील, म्हणून मी म्हटलं नको, जर पांढरा बटाटा पाहूनच तुम्ही आणा. कसं आता मला उन्हाळी वाढवण करायला सुरुवात पण करायची आहे. आता होळी वगैरे झाली की करते सुरुवात म्हणा, कारण की वर्षभर आपल्याजवळ हे सगळे वाढवणीचे पदार्थ असायला हवे. तर उपास वगैरे राहते ना माझा, प्रत्येक मंगळवारी मी उपास करत असते, मंगळवारीच करते म्हणा. तर कधी कधी मला फराळाचं करायचा खूप जास्ती कंटाळा आला की मी चिप्स पापड वगैरे तळून अशी ताकसोबत खाऊन घेते. आज बोलताना ना थोडं वेगळ्याच विषयावर बोलण्यात आलं म्हणा मैत्रिणींनो. आता
तुम्हाला खरंच आहे का, आणि हे आपल्या पूर्ण जीवनाशी रिलेटेडच आहे. हे जेवढं काही मी बोललं ते पूर्ण प्रत्येक स्त्रीच्या जीवनाशी रिलेटेड आहे. माझ्या मनात जे होतं मी ते तुमच्याशी बोलली. चला मग आता एवढी सगळी कणिक दळून आणलेली आहे. मला महिनाभर बघावं लागत नाही, काहीच नाही लागत. थोडंसं मी दळण काढते आणि मग जशीची तशी मग बोरी माझ्या एका ड्राममध्ये ठेवून देते आणि जसं मग मला लागलं की काढत राहते. चला मग मैत्रिणींनो, इथेच मी व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. हॅपी होली.